तर दिवसभरातली एक मोठी बातमी मुंबईच्या पवईमधून। मुंबईच्या पवईत आज पोलीस नाट्य हे बघायला मिळालं। पवईमध्ये मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय। एका व्यक्तीनं काही अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं ऑडिशनसाठी मुलांना बोलावून त्यांना डांबून ठेवलं। पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली आहे। दरम्यान आरोपीनं पोलिसांवर गोळीबार केला। यावेळेस पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला। सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांनी रोहित आर्यवर मुलांच्या आणि पोलिसांच्या बचावासाठी गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपी रोहित आर्य जखमी झाला। त्याच्या छातीमध्ये डाव्या बाजूला गोळी लागली। यानंतर जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल केलं, मात्र त्याचा त्यावेळेस मृत्यू झाला। मैं रोहित आर्य। सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है। मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है। और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है। लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए। ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है। सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है। ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है। लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ। अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर। इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो। बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ। मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे। उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं। उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं। कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। तर यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्यात, त्या पाहूयात। त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ। आता मी देखील आपल्या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ही आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल। रोहित आर्य हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। याबाबत मी देखील माहिती घेतल्यानंतर कळलं की काही शासकीय बिलांच्या संदर्भामध्ये त्यांना हा प्रकार केलेला होता। शेवटी पोलिसांनी केलेली कारवाई याच्यावरचं उत्तर पोलीसच देऊ शकतात, परंतु लहान मुलांना ओलीस ठेवणं, स्वतःला पैसे मिळवण्यासाठी त्यांचा वापर करणं हे 100% चुकीचं आहे आणि याच भावनेनं कदाचित प्रशासनानं किंवा पोलिसांनी ही कारवाई केलेली असावी।